चला, जय हिंद मित्रांनो, मी प्रफुल्ल गेडा, आपल्या यूट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आता जो काही आहे, जो मुलांचा संघर्ष तुम्हाला सांगितलं होतं का मागच्या व्हिडिओमध्ये, जे पार्ट 2 मध्ये जे पाहणार आहे, तर आपण आता हा जो मुलांचा फिजिकल विषयी जो संघर्ष आहे, त्यांनी कशी काय प्रॅक्टिस केली, कशी काय त्यांनी आपल्या यशाची प्राप्ती केली, हे आपण आता त्यांच्याकडून जाणून घेऊ. आपल्याकडे आता सर्वप्रथम आहे सुमित भाऊ रिठे. चला, अभिनंदन तुम्हाला. आणि तुम्ही थोड्या काही शब्दामध्ये आपल्या फिजिकल विषयी माहिती सांगा, अकॅडमीविषयी काही माहिती सांगा, कसा काय तुमचा संघर्ष राहिला. जैन मित्रांनो, मी सुमित पुंडलिकराव रिठे. मी 4-5 वर्षापासून भरती करत आहे, परंतु माझं फिजिकल 32-34 मार्काचं पडत होतं. माझी लेखी बऱ्यापैकी होती, परंतु फिजिकलच बरोबर नव्हतं. मी 5 ते 6 महिने झाले सरांकडे JSM अकॅडमीमध्ये आलो. तेव्हापासून माझं फिजिकल चांगलं झालं. यावर्षी 34 मार्कावरून मी 41 मार्काचा फिजिकल मारू शकलो, ते सर्व सरांमुळे. जर तुम्हाला चांगलं फिजिकल मारायचं असेल तर JSM अकॅडमीमध्ये या, तुम्ही प्रवेश करा आणि चांगला रिझल्ट घ्या. फिजिकल चांगलं नसेल तर सरांकडे नक्कीच फिजिकल चांगलं होईल तुमचं. सरांविषयी मी एक कविता म्हणतो. हां, जबरदस्त. मैदानावर घाम गाळायला सरांनी आम्हाला शिकविलं. मैदानावर घाम गाळायला सरांनी आम्हाला शिकविलं. शून्यातून जग निर्माण करायला सरांनी आम्हाला शिकविलं. शून्यातून जग निर्माण करायला सरांनी आम्हाला शिकवलं. मी तर चालत होतो साध्या वाटेवर, परंतु यशाच्या शिखरापर्यंत सरांनी आम्हाला धावायला शिकवलं. आणि जो काही सुमित भाऊचा प्रवास आहे, हा त्यांनी अगदी कमी शब्दात आणि जबरदस्त पद्धतीत मांडला. जो काही संघर्ष आहे आणि किती वेळा अपयश आलं, पण ते खचले नाही. आणि त्यानंतरच त्यांनी यश कसं प्राप्त केलं हे त्यांनी स्वतः केलं. त्यानंतर आता सारंगबाई धोटे. हा, बोला सुमित भाई. आहे म्हणजे काहीतरी आहे. आता थोड्या काही मार्कांनी राहिलेल्या मुलांकरिता एक मी शेर म्हणतो. रख हौसला वो मंजर भी आएगा, रख हौसला वो मंजर भी आएगा, पैसे के पास में समंदर भी आएगा. रख हौसला मंजर भी आएगा, पैसे के पास में समंदर भी आएगा. थक्कर मत बैठ मंजिल के मुसाफिर, थक्कर मत बैठ मंजिल के मुसाफिर, मंजिल भी आएगी और मंजिल का मज़ा भी आएगा. जबरदस्त. आता त्यानंतर आहे आपले सारंगबाई धोटे. हां, त्यांचावाला कसा काय संघर्ष राहिला आपण जाणून घेऊ. वर्धा पोलीस. माझं नाव सारंग अशोकराव धोटे. मी मोहगाव गिरडचा राहणार आहो आणि माझी दुसरी भरती आहे ही. पहिली भरती मी मागच्या वर्षी दिली आहे. मी सेल्फ प्रॅक्टिस करायचो, तेव्हा मला 34 मार्क मिळाले होते आणि त्यानंतर पण सेल्फ केली, पण मग मला वाटायचं की आपल्यामध्ये इम्प्रूव्हमेंट नाही होत आहे. मग मी सरांची अकॅडमी बघितली ग्राउंडवर आणि मग सरकडे गेलो, सरला भेटलो, सरची अकॅडमी लावली, JSM फिजिकल अकॅडमी. प्रफुल्ल सरसोबत भेटलो, बोललो. सरांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं, आमच्यावर खूप मेहनत घेतली आणि 7-8 महिन्यात खूप चांगलं इम्प्रूव्हमेंट झालं. माझं 34वरून ग्राउंड 41 झालं. वर्धेत मी 41 ग्राउंड टाकलं आणि माझं जे यश मला प्राप्ती झाली त्याच्यात खूप मोठा वाटा सरचा आहे. कारण माझं ग्राउंड नव्हतं आणि ग्राउंडमध्ये मी कमजोर होतो आणि जे काही झालं ते सरांमुळे झालं. आणि यामध्ये JSM फिजिकल अकॅडमी, प्रफुल्ल सर यांचा खूप मोठा वाटा आहे. धन्यवाद. थँक्यू. थोडा थांबून जाऊ मी. त्यानंतर आता आपण जाणार आहे भारतभाई बागडे. भारत आणि फिजिकल भारतचं किती होतं? भारत 45 सर. 45चं फिजिकल होतं. आणि आता आपण त्याचावाला जो संघर्ष आहे अकॅडमीमधून कधी आला, काय आला, हे त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ. कसा काय राहिला प्रवास. घ्या भारतभाई, बघा. जय हिंद मित्रांनो, मी भरतलाल श्यामलाल बागडे, राहणार आलोडी, वर्धा. मी माझ्या भरतीचा प्रवास 2023 यावर्षी सुरू केला. तेव्हा मी सेल्फ प्रॅक्टिस करत होतो. तेव्हा माझ्या पहिल्या भरतीमध्ये मला 34 मार्क मिळाले होते. तेव्हा माझ्याकडून तेवढं काही म्हणजे प्रॅक्टिस होत नव्हती. तेव्हा मी ग्राउंडवर सरांची अकॅडमी बघितली, JSM फिजिकल अकॅडमी. तेव्हा मी सरांच्या अकॅडमीमध्ये प्रवेश घेतला. त्यानंतर माझी जी दुसरी भरती होती त्यामध्ये पण मला 45 मार्क मिळाले होते आणि हे जे तिसरी भरती होती यामध्ये पण मला 45 मार्क मिळाले आहे. सांगा. हां, जबरदस्त. काही नव्हतं. तर कसं काय राहिला तर सर, आता जसं माझं फिजिकल होतं 34 मार्काचं, माझ्याकडून तर 1600 मीटर तर काहीच नाही होत होती. मी म्हणजे जवळपास धावणंच नाही होत होतं माझ्याकडून. पहिली वेळा मी यामध्ये सुरू केलं. तर सरांची जी मदत होती, सरांनी करून घेतलं ते आमच्याकडून
हां. आणि जसं कसं काही नाही सांगा. म्हणजे बोलायचं आहे पण सर भारत भाई का जो फिजिकल होतं, भारतचं जे फिजिकल होतं ते 34 मार्काचं होतं आणि इतका प्रामाणिक होता भारत का लय प्रामाणिक होता. या संपूर्ण अकॅडमीमध्ये सातत्यानं आपला प्रॅक्टिस करत आहे, आपलं कामाची काम ठेवत आहे. ठीक आहे. आणि विशेष म्हणजे 45चं फिजिकल मारून तरी पण तो भेट होता पेपरला का आपलं होणार की नाही होणार, असं भेता भाऊनं आपल्या टॉप करून टाकलं वर्धेमध्ये. ठीक आहे. खतरनाक. हां. त्यानंतर आपला सम्यकभाई कांबळे, या कोणालाच माहीत नाही, सुमडीत कोंबडी. कोणाला नाही माहिती नव्हता हा एवढा पेपर मारण, एवढा खतरनाक फिजिकल मारण. ठीक आहे. आता सम्यक भाईचा जो प्रवास आहे आता आपण सम्यकच्या कडून जाणून घेऊ. माझं नाव सम्यक सूर्यभानजी कांबळे. मला भरती करून आता 3 वर्ष झाले. मला पहिल्या भरतीमध्ये 28 मार्क मिळाले होते फिजिकलला. त्याच्यानंतर मला JSM फिजिकल अकॅडमीबद्दल माहीत पडलं, तर मी JSM फिजिकल अकॅडमी जॉईन केली. तेव्हा मग दुसऱ्या भरतीला मला 39 मार्क मिळाले आणि ह्या भरतीला आता 41 मार्क मिळाले फक्त JSM अकॅडमीमुळे, प्रफुल्ल सरांमुळे. प्रफुल्ल सरांनी जे आमच्यावर मेहनत घेतली ती खूप घाम गाळून घेतला आमच्याकडून. वजन किती होतं? सुरुवातीला जेव्हा मी भरती सुरू केली तेव्हा माझं वजन 88 किलो होतं, 88-89 किलो. 2 वर्ष मला वजन कमी करायलाच लागले आणि आता तिसऱ्या भरतीला मी 1600 चांगली मारली. सरांमुळेच मारली चांगली. सरांनी खूप मेहनत घेतली आमच्यावर. चला थँक्यू. हा आता आपण जो माणूस आहे अनिकेत धुर्वे, हा 2000 जवळपास कितीपासून होता? 2022 पासून आता फिजिकल खूप चांगलं मारत जाईल आणि यावर्षी सगळ्यात टॉप फिजिकल मारलं. कितीचं मारलं फिजिकल? 45. आता अनिकेतचा जो प्रवास राहिला आहे, जो 45 मार्काचा जो फिजिकलचा प्रवास राहिला आहे, आपण आता अनिकेतकडूनच जाणून घेऊ. सर्वप्रथम सगळ्यांना शुभ सकाळ. माझं नाव अनिकेत मारुतराव धुर्वे. मी प्रॉपर वर्धेलाच राहतो. माझ्या या यशाचं खरं रहस्य म्हणजे माझी जिद्द, मेहनत आणि सातत्य. आणि आपल्या JSM अकॅडमीचा माझा आपल्या फिजिकलमध्ये भरपूर मोठा वाटा आहे. कारण माझं हे 45 फिजिकल आहे, त्याचं सर्व क्रेडिट आपल्या प्रफुल्ल सरांनाच जातं. कारण माझ्या या ग्राउंडवरच्या मेहनतीमध्ये माझे कट्टर साथीदार आपला भारत झाला, स्वप्नील भाऊ झाला, शुभम भाऊ झाला, यांच्यामुळे आपल्या ग्राउंडमध्ये सातत्य टिकून राहिलं आणि 45पर्यंत मी फिजिकल मारू शकलो. कारण आपल्या फिजिकल मारताना आपला जोडीदार जेवढा कट्टर राहिला तेवढा आपलं फिजिकल प्लसमध्ये जातं. तर आपल्या JSM अकॅडमीचं सर्व श्रेय मी प्रफुल्ल सरांना देतो. माझ्या या 5 वर्षाच्या प्रवासामध्ये मी सुरुवातीला MSFमध्ये लागलो होतो, तर प्रफुल्ल सरांकडून फार मार्गदर्शन घेतलं व आपल्याला गव्हर्मेंट जॉबमध्ये लागायचं आहे. मी फक्त ट्रेनिंग करून वापस आलो. पुढे मग प्रॅक्टिस करता मग वर्धा सिटीला आपल्या होमगार्डमध्ये लागलो. पुन्हा त्यामध्ये सातत्य ठेवून आज फायनली महाराष्ट्र पोलीसमध्ये माझं सिलेक्शन झालं. या संपूर्ण प्रवासामध्ये माझं खरं क्रेडिट तर मला फिजिकलमध्ये मिळालं. कारण माझे जर 2 मार्क प्लसमध्ये नसते तर कदाचित मी आज या मेरिट लिस्टमध्ये कदाचित बाहेर असतो. परंतु माझं खरं तर फिजिकलला जास्त महत्त्व होतं. कारण पेपर बऱ्यापैकी सगळेजण आपल्याला क्षमतेनं मारतात, पण मला माहीत होतं मी फिजिकल प्लसमध्ये राहतो. त्यामुळे आज माझं फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव आहे आणि संपूर्ण श्रेय मी प्रफुल्ल सरांना देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पहिले वेटिंग राहिला, त्यानंतर MSF, मग होमगार्ड आणि यावर्षी महाराष्ट्र पोलीस वर्धा. चला ठीक आहे. आता स्वप्नीलभाई बागडे, स्वप्नीलभाई गायकवाड, सॉरी स्वप्नीलभाई गायकवाडचा जो प्रवास आहे ह्या लय खतरनाक आहे. ह्या गेले आपल्या अकॅडमीमध्ये 1600 मीटरचा बादशाह समजत आहे, बरोबर ना? पण मेन म्हणजे विशेष म्हणजे कसं असते, ज्या दिवशी त्यांचं मला फिजिकल होतं 1-2 सेकंदानं 1600 मीटर राहिली. कसं असते, वेळ काळ साथ देत नसते, पण माणूस हारलेला नाही तरी पण फिजिकल खूप चांगलं मारलं आणि गोंदियामध्ये जवळपास ओपनमधून टॉपर आहे ना पहिलवानजी? सेकंड टॉपर. सांगा. माझं नाव स्वप्नील नरेंद्र गायकवाड. मी गोंदियाचाच प्रॉपर आहे आणि गोंदियामध्ये सिलेक्शन झालं आहे माझं. मी इथं 2024मध्ये आलं सरांकडे. आल्याबरोबर मी अकॅडमी लावली सरांची. फिजिकल होतं नाही, अकोल्याला फॉर्म होतं 2022मध्ये. 38-38चं फिजिकल होतं माझं. घोडा तर 10 मार्काचा 8 मार्काचा घोडा फेकत होतो मी. घोडा बिलकुलच नव्हतं. सरांनी घोड्याची इम्प्रूव्हमेंट करून दिली. सरांनी घोडा आज आउट ऑफ करून दिलं, 100 बरोबर करून दिली. तरी सरांच्या अपेक्षेनुसार फिजिकल कमी बसलं माझं. 43चंच फिजिकल बसलं. सरांना खूप जास्त होते माझ्याकडून, पण आता झालं, सिलेक्शन झालं. सरांच्या मेहनतीनं. सरांनी खूप मेहनत घेतली आमच्यावर.
धन्यवाद. ठीक आहे, थँक्यू धन्यवाद. ते तर तुम्हाला माहीतच आहे, फेमस माणसं आहे गेली गुलाल. आणि शिवम साखरकर अमरावती ग्रामीण मध्ये लागलेले आहे. आणि विशेष म्हणजे गोळाफेक म्हणजे गोळात असा हातभर बाहेर राहायचा आणि सगळे लेकरं मोटिवेट व्हायचे आपल्या शिवमबाईपासून. आता शिवमबाईचा प्रवास कसा काय राहिला आपण तेच त्यांच्याकडून जाणून घेऊ. सांगा. नमस्कार, माझं नाव शुभम तुळशीदाजी साखरकर. माझं अमरावती ग्रामीणला निवड अजून आमची तात्पुरती निवड यायची आहे, पण आमच्या माहितीनुसार मी सेकंड टॉपर होमगार्डमधून आहे. माझा प्रवास खूप जुना आहे. 2018पासून मी भरती करत आहे. मी आधी होमगार्डमध्ये लागलो, त्याच्यानंतर पोलीस पाटील लागलो. MSF मला 3 वेळा आलेला आहे. लास्ट इयर मी गोड्यामुळे राहिलो. गोळा मग माझा जायचा नाही. मागच्या वेळेस माझा 8:43 गोळा पडला. तर गोळ्याचं माझ्या डोक्यात एवढं होतं की गोळा हितभर नाही, हातभर नाही, आवभर बाहेर फेकायचा. आणि यावेळेस त्या गोळ्याला सगळे म्हणतात की गोळा हा आमचा गुलालाचा बादशाह आहे, त्याला आम्ही आवभर बाहेर फेकतो. आम्ही JSM वाली आहे. आम्ही बोलत नाही, आम्ही करून दाखवतो. आणि जर तुम्हाला खरंच असं वाटत असेल की मी पेपर चांगला मारतो, माझं फिजिकलला मी क्वालिफाय होत नाही, पेपरला क्वालिफाय होत नाही मी, जर तुम्हाला असं खरंच वाटत असेल तर आमच्या JSM अकॅडमी वर्धा इथे तुम्ही येऊन भेट द्या. सर खरंच खूप जास्त मेहनत घेतात, सगळ्यांवर पर्सनली मेहनत घेतात. असा एकही दिवस राहत नाही की सर सुट्टी देतात, असं आम्हाला असं आठवतच नाही एकही दिवस. ऊन राहो, पाऊस राहो, वारा काहीही राहो, आमची अकॅडमी बंद राहत नाही, सुट्टी राहत नाही. कसल्याही प्रकारची कोणताही सण असो, काहीही असो, कोणतीही सुट्टी राहत नाही. एवढी सर आपल्याकडून मेहनत घेतात. बाकीचा जो संघर्ष आहे मी तो नेक्स्ट व्हिडिओला सांगणार. जय महाराष्ट्र. ऊनराव वाराराव तर हे नंतर पाहू आहे. कारण की माहीत आहे काय, आपली अकॅडमीचा हा जो रिझल्ट तुम्ही मागच्या साईडला बघत आहे, हे लाईनच्या लाईन अजून जिल्हे बाकी आहे. यामध्ये आपण इतका रिझल्ट का बरं येते त्याचं कारण असं आहे का ऊनराव वाराराव पाऊसराव काही पण राव, आपली अकॅडमी बंद राहत नाही. आपली अकॅडमी बंद राहत नाही, हा सुट्टी राहत नाही. म्हणून अकॅडमीमध्ये JSM फिजिकल अकॅडमीमध्ये रिझल्ट 100% रिझल्ट. हा चला तर मग